नमस्कार. मला सांगायला आनंद वाटतो की मी आज या ठिकाणी मी गाडी लावली, मी गाडीवरून जात होतो आणि नेहमी आपण आपल्या व्हिडिओच्या मार्फत अनेक गाड्यांचे मोठे व्हिडिओ टाकत असतो, दुसरे व्हिडिओ टाकत असतो. पण आज लहान मुलांसाठी आपण व्हिडिओ करणार आहे. लहान मुलांना बाईकचं वेड असतं, फोर व्हीलरच्या गाड्यांचं वेड असतं. तर आज बघू शकता आपण आता उभा आहे शंभू किड्स कार अँड बाईक्स त्यांच्या शॉपपाशी. आता पाडव्यानिमित्त त्यांनी बऱ्यापैकी ऑफर लावल्या होत्या. ज्या बाईक्स आहेत बऱ्यापैकी प्राइसमध्ये मिळणाऱ्या 7,500ची गोष्ट त्यांनी 6,000ला लावलेली आहे. त्यानंतर 6,500ची 5,500 लावलेली आहे. आणि बाईक्सबद्दल पण ऑफर आहेत, 1,500-1,500नी प्राइस कमी आहेत. आता सध्या पाडव्याबद्दल त्यांची ऑफर आहे, पण त्यांनी अजून 5-6 दिवस ही ऑफर ठेवलेली आहे. तर मला वाटतं बारामतीकरांनी या ऑफरचा नक्कीच लाभ घ्यायचा आहे. तर यांचं लोकेशन येतं बारामती नेरा रोडला, के मार्टच्या एक्झॅक्ट समोर. तर आतमध्ये तुम्ही जर बघताल मित्रांनो, बघा ही जी फोर व्हीलर आहे, जी स्पोर्ट कार म्हणतात, जी लहान मुलांना आवडते, त्या गाड्या आहेत. आतमध्ये शॉपमध्ये जर आपण आतमध्ये एंट्री केली तर समोर आपल्याला सगळ्या अशा सुंदर अशा गाड्या दिसतात. जसे की बाईक म्हणा, गाड्या म्हणा, छोट्या छोट्या बाईक म्हणा, त्यांचं रिपेअरिंग आणि सेल्स हे दोन्ही शॉप आहेत. आज जे शंभू किड्स अँड बाईकचे जे ओनर आहेत, मालक, आपण त्यांना विचारूया की आज त्यांचं नवीन दुकान आहे आणि पुण्यामध्ये अशा बाईक्स मिळतात, अशा गाड्या मिळतात फोर व्हीलर. तर बारामतीमध्ये मला वाटतं याच ठिकाणी फक्त मिळतात, बऱ्याच ठिकाणी अजून एवढ्या मिळत नाही. पण तुम्ही आज बघताना हा सगळा जो गाड्यांचा समूह आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर चला आपण आज मालकांना भेटूया. नमस्कार सर, वेलकम सर. नमस्कार सर. सर तुमचं नाव? सर माझं नाव राहुल कुंभार. सर माझा बीपी ब्लॉग्स बारामती हा युट्यूब चॅनल आहे आणि मी नेहमी बाकीच्या ठिकाणी ब्लॉगिंग करत असतो. तर चला आज आपल्या लहान मुलांसाठी तुम्ही आज तुमच्या शॉपमध्ये काय आणलेलं आहे? सर शंभू किड्स कार अँड बाईक्स बारामध्ये हे आपण अद्ययावत लहान मुलांसाठी स्पेशली हे एक शोरूम चालू केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला आत्ता दिसतात अशा भरपूर व्हरायटी आहेत. त्यामध्ये मिनी थार असेल, जम्बो थार असेल, वेस्पा स्कूटर असतील, परत ट्रॅक्टर्स असतील, हार्ले बाईक असतील, रेसिंग बाईक्स असतील किंवा मर्सिडीज, रोल्स रॉयल्स या टाईपच्या सर्व प्रकारच्या कार्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. आता ही मर्सिडीज जी लावलेली गाडी आहे त्याची प्राइस काय जाते सर? सर आता आपण डिस्काउंट ऑफर झाली, गुढीपाडव्यानिमित्त आपण डिस्काउंट ऑफर ठेवली. रेग्युलर आपण ती प्राइस सर 13,000ला विकतो. आता गुढीपाडव्याच्या निमित्त ही कार फक्त तुम्हाला 11,000 रुपयामध्ये मिळत आहे, रोल्स रॉयल्स. आता हे जे काय म्हणतात, तुम्हाला मला वाटतं एक तर वेळ तरी असेल ना, एक तर छंद तरी असेल या सर्व गाड्यांचा बारामतीकरांना देण्याचा. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? एवढ्या गाड्या एकाच ठिकाणी अवेलेबल आहेत असं का? तर ह्याच्या मागे एक स्टोरी आहे. जर 2 वर्षापूर्वी माझ्या मुलाला पण मी कार खरेदी केली होती आणि जी कार ती खरेदी केल्यानंतर ती बंद पडल्यानंतर रिपेरिंगसाठी मी खूप सर्च केलं. ॲक्च्युली मी पुण्यात वर्किंग होतो, पुण्यात रिपेरिंग होतं, पण बारामती तालुक्यात मी खूप सर्च केलं की रिपेरिंग करणारं मला कुठलंच दुकान भेटलं नाही. आणि व्हरायटी टाईप म्हणजे लोक पुण्यातून खरेदी करत होते आजपर्यंत गाड्या, किंवा ऑनलाईन शॉपिंग करत होते. मग असं डोक्यात विचार आलं की अरे आपणच का चालू करू शकत नाहीये. मग त्या संदर्भात सगळ्यांची चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेतला की बाबा मार्केट सर्च. त्यामुळे खूप मार्केट सर्च केल्यानंतर या क्षेत्रात आपण उतरलेलो आहे. त्यानंतर आपण एक दिवाळीमध्ये आपण ह्या शॉपचं ओपनिंग केलेलं आहे. जवळपास 4 महिन्यात जवळपास आपण भरपूर प्रमाणात गाड्या रिजनेबल प्राईसमध्ये बारामतीकरांसाठी उपलब्ध करून दिल्या आणि तशी सर्व्हिस पण आपण देतो आहोत. आता आमच्याकडे जी कार तुम्ही खरेदी कराल त्यामध्ये तुम्हाला रिपेरिंग सर्व्हिस पण आमच्याकडून अवेलेबल आहे. आणि खास करून एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगू इच्छितो की आपण म्हणतो की ही कारची प्राइस खूप जास्त असतील, गरीब लोकांसाठी खरेदी करू शकत नाही. तसं काही नाही. आमच्याकडे बजाज फायनान्सवर देखील हे कार उपलब्ध आहेत. अरे फायनान्स पण अवेलेबल करून दिलंय? येस सर, या कारसाठी आपण फायनान्स पण उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गरिबांच्या मुलांपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटलं पाहिजे. नक्कीच. येस, त्यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. काळजी करू नका सर, माझ्या व्हिडिओच्या मार्फत कानाकोपऱ्यापर्यंत मी हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. जसं की तुम्ही सांगितलं आता तुमचा फायनान्स अवेलेबल आहे. आणि खरंच मित्रांनो, आता मी समोर पाहतो एवढ्या सुंदर ज्या कार्स आहेत, सरांनी सांगितलं थार म्हणा,
त्यानंतर मर्सिडीज बेंज म्हणा, त्यानंतर अनेक प्रकारचे परत ट्रॅक्टर्स बघा. ट्रॅक्टर किती सुंदर आहे बघा, बघू शकता तुम्ही ट्रॅक्टर किती सुंदर आहे. असा ट्रॅक्टर अख्ख्या 12 मध्ये मी कुठं बघितला नाही. अहो ट्रॅक्टर जाऊन द्या, असली गाडी बघितली नाही. माझ्या मित्राने मला सांगितलं मी गाडी आणली पुण्यावरून 13,000ला आणि इथं जर बघितलं तर फक्त 6,500ला. एवढा सुंदर डिस्काउंट सरांनी दिलाय तर अहो तुम्ही का गप्प बसता, या ना. आणि बाईक बघा किती सुंदर आहे, बाईक बघा, हो का, बघा बाईक किती सुंदर आहे. अहो असं वाटतंय की ते आता 2-4 बाईक घेऊन जावं घरी. हे बघा पोलीस बाईक, हे बघा रेस. आपल्याकडे सगळ्या कारमध्ये भरपूर कलर व्हरायटी उपलब्ध आहेत. त्यामध्ये तुम्हाला साईज कॅपॅसिटी आपल्याकडे 30 kg पासून जवळपास 100 kg पर्यंत साईज उपलब्ध आहे. जी गाडीची कॅपॅसिटी असते, गाडीचे मटेरियलची कॅपॅसिटी असते, त्याप्रमाणे सगळं उपलब्ध आहे. आता एक तुम्हाला एक छोटासा डेमो दाखवतो. ही जी हार्ली डेव्हिडसन टाईप जी बाईक आहे छोटी, ही तुम्ही प्राइस बघता तर ह्याची MRP जवळपास 9 ते 10 हजार रुपये आहेत. असं नाही की लोकल प्राइस आहेत, सगळ्या आपण ISI ब्रँड सगळ्या ह्या आपण गाड्या ठेवलेल्या आहेत. तर आता ह्याचं वैशिष्ट्य एवढे की छोटी ही 2 ते 8 वर्षाच्या मुलाकरता ऍप्लिकेबल आहे. बरोबर पण आहे. ही एवढं मटेरियल हार्ड आहे सर, ह्याच्यावर आपण देखील बसलो तरी गाडीला काही होत नाही. तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो मी. बघा हे 2 कलर ऑप्शन आहेत, रेड कलर आणि पिस्ता कलर. एवढं आता माझं वजन जवळपास 70 किलो. बरोबर आहे. 70 किलोचा माणूस जर हा गाडी चालवत असेल तर तुम्ही त्याच्यावर प्रत्यक्ष करू शकता. जबरदस्त. गाडीची क्वालिटी कशी आहे? कशी आहे. आणि नक्कीच, हीच नाही गाडी सर, प्रत्येक गाडी तुम्ही बघू शकता की आमच्याकडची. सर याची प्राइस काय जाते? ह्याची प्राइस रेग्युलर आपण जवळपास 4,000 4,500 पर्यंत आपण रेग्युलर सेल करत असतो. पण आता पाडव्यानिमित्त खास 3499 मध्ये आपल्याला ही बुलेट ही आपल्याला उपलब्ध आहे. हा निर्णय तुम्ही घेतला तुमच्या मुलासाठी. फक्त रिपेरिंग एक दुकान मिळलं नाही म्हणून तुम्ही डायरेक्ट शॉपच टाकलं. येस, म्हणजे एक मार्केट सर्च करत होतो की बाबा काय व्यवसायात उतरायचं, नवीन व्यवसाय सर्च करत होतो. कारण की जॉबमध्ये कसं होतं सारखे ट्रान्सफर होत होते. अगदी बरोबर आहे. कंपनी बेस आमचा असा नव्हता की प्लॅन बेस असं नव्हतं की तिथंच कंटिन्यू असेल. ते ट्रान्सफरच्या ऐवजी आपण एक बघत होतो की व्यवसाय काय चालू करावं. बरोबर आहे. डोक्यात आले कल्पना आली की बाबा टॉय शॉप जे आहे असं गाड्यांचं, ते बारामतीत नव्हतं. अगदीच नाही सर, अगदीच बरोबर आहे. मी एवढ्या ठिकाणी फिरतो ना तर कुठंच असं टॉय शॉप कुठंच नाहीये. तुम्ही बघू शकता समोर असे गाडी आणि त्याची क्वालिटी, जसं की आता सरांनी सांगितलं त्या बाईक वरती बसून त्यांनी थोडासा राऊंड मारला तर त्या गाडीला काय झालं नाही. सरांचं वेट नाही म्हणलं तर 70-72 किती तरी असेल. मग आपल्या मुलांचं असं काय वेट असणार आहे? 2 जरी मुलं बसले तरी काय होणार नाही गाडीला. हे बघू शकता सर्व अशा बाईक्स अवेलेबल आहेत. आणि पुढे सायकल पण आहेत. सायकलचे काय सरप्राईज आहे? सायकल कसं असतं सर, छोट्या 10 इंची 12 इंची 14 इंची गिल असं 20 इंची 20 इंची पर्यंत ठेवतो आपण. मोठ्या सायकल आपण ठेवल्या नाहीत, ते आपण रिजनेबल प्राइस मध्ये देतो कस्टमरला. धन्यवाद सर. जाता जाता आमच्या बारामतीकरांना तुमचा काय मेसेज राहील? सर मेसेज एवढा राहील की सर्व बारामतीकरांना मी सांगू इच्छितो की आपण जे आत्ता अद्ययावत जे शोरूम चालू केलेलं आहे लहान मुलांचे किड्स कार आणि बाईकचं, त्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर व्हरायटी, जी कलर व्हरायटी लोकांना हवे असतात की मला हा ऑप्शन नको, की 4-5च कार नाही आमच्या दुकानात नाहीये, की तुम्हाला वाटलं की बाबा ही नको दुसरी पाहिजे, की तुम्हाला ऑप्शन आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस, मेन पण रिपेरिंग सर्व्हिस उपलब्ध आहे. तुम्ही तुमची जुनी कार सुद्धा तुमचे बंद असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्ही नक्कीच की तुमची जुनी कार परत पुन्हा नवीन पद्धतीने चालू करून देऊन तुम्हाला तुमच्या लहान बाळाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं हास्य आम्ही कायम ठेवण्याचा प्रयत्न करू. माझा अजून तुम्हाला प्रश्न राहील की गाडी घेतल्यानंतर ना बॅटरीला काय असं म्हणजे प्रॉब्लेम्स वगैरे काय येतो? बॅटरीला ऍक्च्युली कसं असतं, काळजी काय घ्यायला पाहिजे ग्राहकांनी? जर आता ह्या गाड्या घेतल्या तुम्ही तर मला काळजी एकच असते की चार्जिंग. लोक काय करतात, पहिल्यांदा गाडी घेतली की 10-15 दिवस गाडीकडे फक्त चार्जिंग करतात नवीन. त्यानंतर गाडी ती पडून राहिली तर बॅटरी डिस्चार्ज होण्याचं प्रमाण जास्त आहे. तर बॅटरी एकदा पूर्ण तुम्ही महिनाभर गाडी तशी ठेवली तर बॅटरी डिस्चार्ज प्रमाण होण्याचं प्रमाण जास्त आहे. पण एकदा चार्जिंग केल्यानंतर ती किती तास चार्जिंग करायची त्याचं काही इंडिकेशन आहे का? आता इंडिकेशन कसं आहे, काही गाड्यांना ऑटो कट चार्जर दिलाय. म्हणजे तुम्ही जर चार्जिंग लावलं, तुम्ही दाखवू शकता एक गाडी पुढे घेऊन, एखादी गाडी पुढे घेऊन दाखवू शकता का? एखादी गाडी पुढे घेऊन वेटेबल आहे सर. त्याचं वेट किती? गाडीचं वेट ते असं जवळपास 14 ते 15 किलो. छोटा. जबरदस्त. आता चार्जिंगचं कसं असतं सर, ज्यावेळेस तुम्ही चार्जिंग लावता गाडी,
ओके, ही जर तुम्ही ज्यावेळेस गाडी- चार्जिंग लावता त्यावेळेस तुम्हाला रेड इंडिकेट करतो चार्जरवरती. ज्यावेळेस चार्जिंग गाडीची बॅटरी फुल होते त्यावेळेस ग्रीन इंडिकेटर लागते. त्या टाइमला ती बंद हा, करायची ते बंद करायची. किंवा चार्जर असे काही गाड्यांचे चार्जर असे आहेत आता ऑटोकोटवाले, ऑटोमॅटिकली बंद होतात. तुम्ही बंद चार्जर काढला नाही तरी चालतो, ते ऑटोमॅटिक बंद होतात फुल बंद चार्जिंग होतात. झाल्यानंतर. ओके, आणि ओके. त्यानंतर तुमचा वर्किंग टाइम गाडीचा असा असतो की मिनिमम कमीत कमी 1.5 ते 2 तास गाडी चालते कंटिन्यू, न बंद करता तुम्ही चालू शकता. त्यामध्ये तुम्हाला आता एक शो दाखवतो, गाडी ऑन करून दाखवतो तुम्हाला. ती प्रत्यक्ष बघायला लाइटिंग्स, त्याचे म्युझिक, त्या गाडीमध्ये असणारे फीचर्स तुम्हाला एका गाडीचे दाखवतो मी. ठीक आहे सर. आता ही आहे जम्बो कार. ह्यामध्ये कॅपॅसिटी तुम्ही बघितली तर 100 kg पर्यंत कॅपॅसिटी. त्या गाडीमध्ये 100 kg पर्यंत तुम्ही बसू शकता. आता फ्रंट लुक बघा, लाइटिंग्स बघा. ही थार रॉकचं मॉडेल आहे. येस, ह्याच्यामध्ये तुम्ही सगळे मी इनबिल्ट म्युझिक प्लस तुम्ही USB लावू शकता, पेन ड्राईव्ह प्लस तुम्ही ब्लूटूथनी मोबाईल कनेक्ट करू शकता. ह्याला एवढे ऑप्शन दिलेले एवढे येस सर, एवढे ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. आणि या थारची काय प्राइस जाते? ह्या थारची प्राइस रेग्युलर आपण विकतो 15 किंवा 15,500 मध्ये रेग्युलर. ओके. आता ऑफर प्राइस मध्ये आहे 13,999 रुपयाला फक्त. ओके. येस, त्यामध्ये तुम्हाला रिपेअरिंग सर्व्हिस. आणि एक खास वैशिष्ट्य म्हणजे मी काय केलं सर, की आपल्याकडून जी काही कोणी खरेदी करायला म्हणजे पहिल्या दिवसापासून ज्यावेळेस शॉप स्टार्ट केला आपण दिवाळीमध्ये, कोणीही खरेदी केली तर 1 वर्ष सर्व्हिस तुम्हाला फ्री असते. म्हणजे त्यामध्ये रिपेअरिंग चार्ज मी आमच्या जी गाडी घेतात आमच्याकडून 0% आहे. सर्व्हिस चार्ज घेत नाही. बरोबर आहे. पार्ट तुमच्याकडून काही खराब झाला त्या पार्टचे फक्त कॉस्ट घेतो. Okay, sir. पार्टची जी प्राइस आहे ती पण आपण पहिल्यांदाच सांगितलेली असते, ही पार्ट एवढ्याला आहे. असं नाही की काही त्यावेळेस जास्त किंमत लागेल असं काही नक्कीच नाही. नक्कीच नक्कीच. काही सगळं काही लोकांसमोर आहे. खरंच खूप सुंदर. आल्यानंतर खरंच शंभू किड्स कारला आणि बाईक्सला आल्यानंतर शॉपला खरंच असं वाटलं की आपल्या बारामतीकरांना, जे माझे व्ह्युअर्स आता आहेत, त्यांना हा व्हिडिओ खरंच मोलाचा ठरणार आहे. आणि गप्प बसू नका, स्क्रीनवरील नंबरवरती कॉल करा. आणि तुमच्याकडे जर बाईक असेल तर सरांचं म्हणणं आहे आम्ही रिपेअरिंग ही करून देतोय गाडी, येस सर, असं त्यांचं म्हणणं आहे. काय रिपेअरिंगच्या बघा, डेलीच्या रिपेअरिंगच्या 2-3 बाईक जुन्या पण म्हणजे आपल्याकडच्या नाहीत, ते जुन्या ज्या बाईक्स कार्स आहेत आलेले ते आपल्या आहेत. रिपेअरिंग साठी येतात. लोक ऍडव्हर्टाईज बघून आपल्याकडे आणून देतात. आता हे ज्या ह्यांनी गाड्या घेतलेल्या आहेत, बरोबर. त्या गाड्यांची क्वालिटी माझ्या समोर दिसते आणि तुमच्या गाड्यांची क्वालिटी Yes. हा जमीन आसमानचा फरक आहे. आणि मेन काय आहे, पहिल्या मेक इन चायना यायच्या, पूर्ण मेक इन चायनाच. आता काही पार्ट फक्त चायना असतो इम्पोर्टेड, पण जी बॉडी मटेरियल जे आहे ते मेड इन इंडिया. त्यांनी बरोबर टॅग आहे. पण दिले, तुम्हाला टॅग पण दाखवू शकतो. असं मेड इन गाडीमध्ये टॅग असतात, तुम्हाला दाखवतो मेक इन इंडियाचे. गाडी खाली नाहीये, असं टॅगच. एक मिनिट. कारण ते मटेरियल असताना खरंच येस तुम्हाला असं आता ह्याला चिटकवलं मेक इन इंडियाचे टॅगच असतात सगळे गाडीला, पूर्ण मेड इन इंडियाचे असणारे टॅग असतात सगळे. ओके, असं नाही, काय नाही सर की पूर्ण चायना. लोकांचा एक भ्रम झाला की सगळे असं गाड्या बघितल्या की वाटतं की यार चायना म्हणजे तुम्ही लोक. ज्या टाइमला बिल करता Yes. किंवा ज्या टाइमला तुम्ही त्या टाइमला त्यावरती तर मेन्शन येतच असेल ना. येस, त्यामुळे काय अडचण नाहीये. आणि इव्हन काय होतं, काय गाड्यांना वॉरंटी येते बॅटरीला, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला म्हणजे असं काही कारण नाही की बॅटरी खराब झाली आता कसं काय. बॅटरीची कॉस्ट पण जास्त नाहीये, बॅटरीची कॉस्ट ते 1000-1100 पर्यंत वॉरंटी वाली बॅटरी. बॅटरी कोणत्या टाईपची असते सर? लीड ऍसिडची बॅटरी असते. ओके. लीड आपले गाडी बाईकच्या असतात ना, त्या हा, चालत नाही, त्या चालत नाही. त्याला वेगळे लीड ऍसिड म्हणून आहे बॅटरी. धोका काय नाही ना? धोका काही नाही. आपल्याकडे सगळे स्पेअर पार्ट आहेत, तुम्हाला स्पेअर पार्ट पण दाखवू शकतो सगळे आपण, त्यामुळे काय अडचण नाही तुम्हाला. म्हणजे हे जे गिअर्स बॉक्स असतात गाड्यांना, छोटे छोट्या असे गिअर्स असतात, प्रत्येक व्हीलला असे गिअर्स प्लस मोटर हे अटॅच असते. बरोबर आहे. हे सगळे स्पेअर पार्ट विथ तुम्हाला बटन्स, चार्जर्स, एकदम स्टँडर्ड मटेरियल आहे, स्टँडर्ड क्वालिटीचं मटेरियल आहे, गाडी स्टँडर्ड आहे. सर्व खूप सुंदर या शॉप मध्ये आपल्याला पाहायला मिळलं. आणि या आणि नक्की तुमच्या घरी बाईक घेऊन जावा. आणि ज्यांनी या ठिकाणी बाईक घेऊन गेलेले आहेत, कार घेऊन गेले, त्यांनी मला नक्की कमेंट करा, जेणेकरून बाकीची कमेंट लोक वाचतात आणि सरांच्या शॉपमध्ये येऊन बाईक खरेदी करतात. सर धन्यवाद, तुम्ही खरंच चांगला खूप मोलाचा वेळ दिला आणि नक्कीच हा व्हिडिओ खूप लोक पाहतील, कमेंट करतील अशा आशा करतो. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.